राजस्थानमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। कांचीगुडा भगत की कोठी एक्सप्रेस या ट्रेनमध्ये अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश राजकुमार चव्हाण यांच्या पत्नी उषा चव्हाण यांचा प्रवासादरम्यानच ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सायलेंट हार्ट अटॅक येऊन मृत्यू झालाय। ते जोधपूरहून निंबाहेडा येथे जात होते, मात्र दोघेही वेगवेगळ्या कोचमध्ये बसलेले होते। निंबाहेडा स्टेशन येण्याच्या काही वेळ आधीच उषा चव्हाण यांनी फोन करून पतीला सांगितलं होतं की त्या वॉशरूमला जात आहेत, पण ट्रेन स्टेशनवर पोहोचली तरी त्या बाहेरच आल्या नाहीत। बराच वेळ झाला तरी काहीच प्रतिसाद न मिळाल्याने न्यायाधीश राजकुमार चव्हाण यांना काळजी वाटू लागली। त्यानंतर त्यांनी लगेचच रेल्वे पोलिसांना याबाबत माहिती दिली। परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन ट्रेन मंदसौर स्टेशनवर थांबवण्यात आली। रेल्वे कर्मचाऱ्यांनी वॉशरूमचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला। आत उषा चव्हाण बेशुद्ध अवस्थेत आढळल्या। तात्काळ त्यांना बाहेर काढून डॉक्टरांकडे नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर सायलेंट हार्ट अटॅकमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं। ही घटना अनेकांसाठी इशारा देणारी आहे, कारण सायलेंट हार्ट अटॅकमध्ये अनेकदा स्पष्ट लक्षणं दिसत नाहीत आणि त्यामुळे जीवाला मोठा धोका निर्माण होऊ शकतो। म्हणूनच छातीत दुखणं, अचानक घाम येणं, चक्कर येणं किंवा अस्वस्थता जाणवत असेल तर ते दुर्लक्षित करू नका आणि तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या।